महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडून आले तो परिपत्रक दिनांक 23 जून 2025 म्हणजे आज रोजी आलेले हे परिपत्रक आहे. प्रति सर्व सीओ साहेबांना कळवण्यात आलेले आहे. विषय असा बघा, शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025 म्हणजे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 काय आलेले आहे या ठिकाणी आपण पाहूया. उपरोक्त विषयाबाबत संदर्भ पत्रास अनुसरून कळवण्यात येते की या विभागाच्या 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात. संगणकीय प्रणालीद्वारे बदल्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, यांच्याकडे दिलेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबीसाठी कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यांवर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे नोडल अधिकारी देखील त्या ठिकाणी दिलेले आहे. तसेच दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 2.4.4 नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकाच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे. ही तरतूद शासनाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत बदलीकरता घोषित केलेल्या वेळापत्रक तो वेळापत्रक त्या तारखेला दिलेलं बघा 7 नोव्हेंबर 2024 च्या शासन निर्णयामध्ये सर्व तारीख त्यामध्ये दिलेली आहे. ते वेळापत्रक त्यामध्ये दिलेले आहे. त्या सूचनाद्वारे सर्व मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनात आणण्यात आलेले आहे आणि सर्वांना सांगितले गेलेले आहे. तथापि एवढे होऊनही बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षक याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनात विनंती करण्यात आली होती. तसेच सद्यस्थिती जिल्हा परिषद नांदेड यांनी देखील आता सध्या देखील नांदेड जिल्हा परिषदना संवर्ग 1 व 2 मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज करण्याकरता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याबाबत अनेक जिल्हा परिषदेकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. तसेच विविध लोकप्रतिनिधींमार्फत पत्रव्यवहार देखील करण्यात येत आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते. त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही. बरोबर आहे. अगोदरचा तो टप्पा पूर्ण झाला असेल तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना काही बदल करता येत नाही. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे 5 महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. बघा, वेळापत्रकानुसार सुमारे 5 महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे, बदली होकार किंवा नकार दर्शवणे, बदली करता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे. तसेच ही कार्यवाही करता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे. वैयक्तिक अडचणीकरता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही. त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे म्हणजे विन्सिस कंपनी यांच्याशी संपर्क करून विविध मुदती समन्वय तपासून सोडवणे आवश्यक आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती आहे. या ठिकाणी मॅडमची सही. म्हणजे या शासन निर्णयाबद्दल मी तुम्हाला आजची अपडेट या ठिकाणी सांगत आहे. जिल्हांतर्गत बदल्या 2025 आज 23 जून ची महत्वाची बदली अपडेट प्रक्रिया काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया. आज 23 जूनला RDD कडून एक पत्र आलेलं आहे. त्या पत्राचं स्पष्टीकरण त्याचा आजची अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. बदली प्रोसेस योग्य गतीने चालू आहे. यापुढे काही अडचणी आल्या तरी शासनाला पत्र व्यवहार करायचा नाही. यामध्ये RDD ने स्पष्ट सांगितलेले आहे. ग्रामविकास विभागाने स्पष्टपणे सांगितलेले आहे. यापुढे काही अडचणी आल्या तरी शासनाला पत्रव्यवहार करायचा नाही. डायरेक्ट विन्सिस कंपनीकडे पत्रव्यवहार करायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव माननीय नीला रानडे मॅडम यांनी वरच्या पत्रात म्हणजे मी जो पत्र वाचलं बघा त्या पत्रामध्ये नमूद केले आहे की बदली प्रोसेस चालू असताना मध्यंतरी एखादा बदल करायचा झाल्यास तो करता येणार नाही. कारण दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रोसेस करायची असते. त्यामुळे यापुढे पत्रव्यवहार करायचा झाला तरी विन्सिस कंपनीकडे करावा लागेल. आणि विन्सिस कंपनीला बदल्यांचे टार्गेट दिल्यामुळे निश्चितच या बदल्या होणार यात मात्र शंका नसावी. थोडे मागे पुढे होऊ शकेल एवढंच माहिती असतो. म्हणजे या आपल्या या
100% बदली प्रोसेस होणार आहे. जिल्हांतर्गत बदल्या 100% होणार आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.